तब्बल महिना 2 महिन्यानंतर शिरोळ तालुक्यात रविवारी सायंकाळी 5 नंतर दमदार पाऊस झाला. तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ मुख्य शहरासह ग्रामीण भागात मान्सून पावसानं हजेरी लावल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. पिकांना आवश्यक वेळी पाऊस पाणी मिळाल्यानं व शेत शिवारात पाणी साचून राहिल्यानं शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. रविवारी सायंकाळी 4:30च्या दरम्यान अचानक आभाळात ढग दाटून आले. जोरदार वादळ वारं सुटलं. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटही सुरू झाला. जोराच्या वाऱ्यामुळे पाऊस पुन्हा उलकावणी देतो का असं वाटत असतानाच पावसानं सायंकाळी 5 नंतर तब्बल 2 तास दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतशिवारातील सरीतून पाणी साचून राहिले. पिकांना अत्यावश्यक वेळी पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान यावर्षी होळी पावसानं पूर्णतः दडी मारल्यानं धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा आदी नद्यांची पाणी पातळी खूपच खालावली आहे. यातच कृषी सिंचनासाठी पाणी उपसा बंदी करण्यात आली. यामुळे पीक पाण्याचं वेळापत्रक कोलमडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या ऊस पिकासह विविध भाजीपाला पिकांना सध्या पाण्याची खूपच आवश्यकता होती. मात्र नेमकं याचवेळी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळं शेतकरी चिंतातूर झाला होता. अशा पाणीबाणीच्या संकटकाळात शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती एका दमदार पावसाची. अशावेळी रविवारी सायंकाळी दमदार पावसानं हजेरी लावून शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा पूर्ण केली. तसेच सर्वच पिकांना तसेच निसर्गातील सर्वच वनस्पतींना पाऊसरूपी पाणी मिळाल्यानं सर्व छोट्या मोठ्या वनस्पती, झाडेझुडपं, वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पीक पेरणीसाठी आपली शेतशिवारं तयार करून ठेवली आहेत. यासाठी लागणारी खतं, बी बियाणांसह मजुरांची जुळणी केली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती एका दमदार पावसाची. यासाठी शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून बसला होता. रविवारी सायंकाळी 5 नंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेत शिवारात पाणी साचून राहिले. शेतीला पुरेसं पाऊसरूपी पाणी मिळाल्यानं सोयाबीन, उडीद, भुईमूग, भात, मूग, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला पीक पेरणीला आता वेग येईल. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.